विनोदाला विषय नसतो तर प्रत्येक विषयात विनोद दडलेला असतो. झी टॉकीज फेम एकपात्री कलावंत अजित कुमार कोष्टी यांचं प्रतिपादन. गडिंग्लज नगर परिषदेच्या व्याख्यानमालेत हसवणूक या विषयावर गुंफलं दुसरं पुष्प. विनोदाला विषय नसतो तर प्रत्येक विषयात विनोद दडलेला असतो असं प्रतिपादन झी टॉकीज फेम एकपात्री कलावंत अजित कुमार कोष्टी यांनी केलं. गडिंग्लज नगर परिषदेच्या वतीनं आयोजित व्याख्यानमालेत हसवणूक या एकपात्री कार्यक्रमाच्या माध्यमातून दुसरं पुष्प गुंफताना अजित कुमार कोष्टी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण होते. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी श्री कोष्टी यांचा हा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजश्री कोले यांनी केलं तर मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक माणसाच्या जीवनात ताणतणाव विवंचना असतात, पण हसण्यामुळे जगणं सुखकर होतं असं सांगत गण्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून श्री कोष्टी यांनी माणसांचे विविध पैलू उलगडले. कंजूसपणा, बायकोचा संशयी स्वभाव, नवऱ्याचा इरसालपणा, कोरोना काळात घडलेल्या गमती जमती, ट्रकच्या मागच्या बाजूस लिहिलेली खुमासदार सुभाषितं, एसटी स्टँडवरील चमत्कारिक उद्घोषणा, प्रवासातील प्रासंगिक विनोद, दैनंदिन जीवनात स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांच्या भूमिका केल्यास घडणारे संभाव्य विनोद, प्राण्यांनी माणसांचे अनुकरण केल्यानं होणारी धमाल, लहान मुलांच्या निरागस वागण्यातून नकळत घडणारे विनोदी प्रसंग, विजेचं भारनियमन, शिक्षकांनी केलेली जनगणना, तसंच मुलगी बघण्याचा कार्यक्रम ते मधुचंद्र अशा विविध विषयांवर विनोद, चुटके, किस्से, मार्मिक टिप्पणी यांचं साभिनय कथन करत सुमारे 2 तास श्रोत्यांना मनमुराद हसवलं. कार्यक्रमाचा समारोप करताना हसण्यामुळे शारीरिक व्याधींचं निर्मूलन होत नसलं तरी खळखळून हसताना माणूस वेदना विसरतो आणि त्याची सहनशक्ती वाढते असे विचार कोष्टी यांनी मांडले. यावेळी गडिंग्लज मधील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.